म्हणजे एक प्रकारे ती आपल्याला आंबेडकरी चळवळीची अस्मिता वाटते आणि ती अस्मिता जपण्यासाठी आपण दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी जातो. 68 वर्ष झाली बाबासाहेबांनी धम्म स्वीकारून. 2 वर्षांनी 70 वर्ष होती आणि 70 वर्ष म्हणजे 7 दशक. 56 साली जी माणसं जन्मलेली असतील त्यांची आज जर अवस्था विचारली किंवा पाहिली तर ती आपल्याला एक वेगळ्या प्रकारे पाहायला मिळते किंवा वेगळ्या प्रकारे दिसते. 7 दशकांमध्ये माणसाचं जीवन कृतार्थ होतं. पण जसं आपलं जीवन कृतार्थ होतं, नोकरी झालेली असते, रिटायरमेंट मिळालेली असते, पेन्शन चालू असते, मुला मुलींची लग्न झालेली असतात, नातवंड खेळत असतात आणि मग जीवनाकडे वळून पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन कृतार्थ झालेलं आहे. असा थोडा जर आपण विचार केला की बाबासाहेब आंबेडकर जर आज जिवंत असते आणि त्यांनी जर मागे वळून पाहिलं असतं तर त्यांना असं वाटलं असतं का की मी माझ्या समाजाला, या देशाला हा जो बुद्धाचा धम्म दिला आणि त्या बुद्धाचा धम्म स्वीकारल्यामुळे लोकांचं जीवन कृतार्थ झालेलं आहे, देश कृतार्थ झालेला आहे, देशामध्ये सगळं अलबेल आहे, न्याय आहे, बंधुभाव आहे, एकता आहे, सामंजस्य आहे. आज बाबासाहेबांनी मागे वळून पाहिलं तर खरोखरच बाबासाहेबांना याचा एक सार्थ अभिमान वाटेल का? अजिबात नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला होता तो धम्म माणसाला जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी एक साधन म्हणून दिला होता, एक उपाय म्हणून दिला होता. परंतु आपल्याला धम्म दिल्यानंतर अवघ्या 53 दिवसाने बाबासाहेब गेले आणि बाबासाहेबांसमवेत धम्म चळवळीची दिशा हरवली. मग त्यांनी दिलेला धम्म हा कशाशी खायचा, कशाशी प्यायचा, कशाला तोंडी लावायचा हे आम्हाला कधी कळलंच नाही. बाबासाहेबांसोबत त्या काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून जी माणसं काम करत होती त्यांनाही मुळात बाबासाहेबांचा धम्म स्वीकारण्याचा दृष्टिकोन कळालेला नव्हता. म्हणून त्यांनीही बेईमानी केली आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल केली. त्यांनी अशा प्रकारे लोकांना सांगितलं की राजकारण आणि धर्मकारण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि प्रत्यक्षामध्ये काय केलं? 361 दिवस राजकारण करायचं, 6 डिसेंबरला तोंड बारीक करून दुखवटा व्यक्त करायचा, पांढरी कपडे घालून पुतळ्याजवळ जायचं आणि बाबासाहेबांना दुःखद अंतःकरणाने हार घालून आदरांजली श्रद्धांजली व्हायची. 14 एप्रिल आली की मग जसा पंचमीच्या अगोदर गारुडी आपली परडी साफ करतो, नागपंचमीच्या अगोदर नागाची तयारी करतो आणि नागपंचमीच्या दिवशी घरोघरी जाऊन आयाबायांना सांगतो नागाला दूध द्या, नाही तर नागाच्या दुधाला पैसे द्या. तशी आपली माणसं फेब्रुवारी मार्च महिन्यापासून
वर्गण्या गोळा करायला सुरुवात करतात, नाचायला, खायला, प्यायला आणि ढोंग करायला बाबासाहेबांच्या नावाचं. एकच दिवस जयंती, लाखो रुपयांची माती. एकच दिवस जयंती, लाखो रुपयाची माती असते. नंतर मग बुद्ध पौर्णिमा येते, जिचा शेंडा काय आहे आणि पूड काय आहे हे आम्हाला काहीच माहित नसतं. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी दिलाय आम्हाला तो धम्म. मग लावा पंचशील झेंडा, लावा मेणबत्ती आणि करा आपली बुद्ध जयंती साजरी. जशी जमेल तशी, जशी येईल तशी. ना बुद्धाचा अर्थ कळला, ना बुद्धाचा धम्म कळला. बोधाचार्य जो असेल अडाणी अडमुठा सांगेल तसं करायचं आणि गुपचूप आपल्या घराला निघून जायचं. आणि पुन्हा मग आला अशोक विजयादशमी की आपला रथ काढायचा आणि आपली दीक्षाभूमी गाठायची. हे 4 प्रसंग सोडले तर बाबासाहेबांच्या लेकरांना धम्म नावाचं काहीच कळत नाही आणि काहीच कळलं नाही. आणि म्हणून 68 वर्षानंतरही लोकांना धम्म कळावा म्हणून धम्म परिचय शिबिरांचं आयोजन करावं लागतंय. याच्या इतकी दुःखदायक आणि दुर्दैवी कुठलीच गोष्ट नाही. आपण टीव्ही पाहत असाल ना, क्वचित बातम्या पाहतो, त्याचं सगळ्या रंगेल सिरियलच पाहत असतात बाळाकडे, कारण त्याच्यामध्ये आपलं चित्र दिसतं. पण आपण पाहिलं असेल 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आपण या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. सारखा दाढीवाला बाबा यायचा की नाही टीव्हीवरती, एकच बाबा, दाढीवाला बाबा, आणि तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगायचा. आता यावर्षी प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव आहे. 26 जानेवारी 1950 ला संविधान कार्यान्वित झालं. या येत्या 26 तारखेला देशभर या प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव असेल. आणि अजून 5 वर्षाने 69 वर्ष आहे, त्यामुळे बाबासाहेबांच्या धर्मांतराचा अमृत महोत्सव असेल. 75 वर्ष होती, पण धर्मांतराच्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना हे हवं होतं की या धर्मांतराबरोबर मला अख्ख्या भारताला प्रबुद्ध भारत करायचं. आणि बाबासाहेबांचं भारताला प्रबुद्ध भारत करणं हे बाबासाहेबांच्या सोबत त्यांच्या पूर्वाश्रमीच्या ज्या महारामांगाने बुद्ध स्वीकारलेला आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढा बदल करावा, एवढं परिवर्तन करावं, एवढा चांगुलपणा आणावा, एवढी समता बाळगावी आणि जगावी, एवढी न्यायबुद्धी आणावी, एवढा समभाव आणावा की या जुन्या महारामांगांच्या जीवनामध्ये झालेला बदल पाहून, झालेलं परिवर्तन पाहून कुलकर्ण्याला, जोशीला, जोगळेकराला, महाजनाला वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा आमचा धर्म सोडून यांच्या बोटाला बोट धरून चालावं. जसं बुद्धाला पाहून बुद्धाच्या संघात 75% ब्राह्मण भिक्षू होऊन आले होते. त्या ब्राह्मणाला काही बुद्धांनी चॉकलेट वाटली नव्हती, तर त्या ब्राह्मणाला बुद्धाने आपल्या जीवनातील परिवर्तन दाखवलं होतं. आपल्या प्रज्ञेची एक प्रकारे झलक दाखवली होती. आपल्या ज्ञानाचा, तत्वज्ञानाचा, दर्शनाचा आविष्कार दाखवला होता, ज्याच्यावर त्या ब्राह्मणांचा विश्वास बसला. अरे हा भो गौतम, हा तपस्वी गौतम, हा साधा सुद्धा नाहीये, तो प्रबुद्ध झालेला आहे, त्याला बुद्धत्व लाभलेलं आहे. म्हणून ब्राह्मण त्याच्या सोबत आहे. गेल्या 68 वर्षामध्ये एखाद्या आपल्या बौद्धांच्या घराकडे पाहून मुसलमान बौद्ध बनलाय असं कधी घडलंय का?
ख्रिश्चन बौद्ध होतोय असं कधी घडलंय का? एखादा सवर्ण बौद्ध होतोय असं कधी घडलंय का? असं कधीच होत नाही. एकच सेकंद द्या मला. नागपूरच्या थंडीमुळे जरा माझा घसा पण बिमार पडलेला. जो बदल किंवा जो परिवर्तन बुद्धाने करून दाखवलं होतं ते आपल्याला का जमलं नाही? कारण आपण जरी नावाने बौद्ध असलो आणि गळा फाटस्तोपर्यंत, गुर फुटस्तोपर्यंत जे भी म्हणत असलो तरी आपण बौद्ध झालेलोच नाही. आपण फक्त लेबल बदललंय आणि जे भी वाले झालो. वागणं, व्यवहार, चाली, रीती, रूढी, परंपरा, सण वार सगळं जुनं जसं आहे तसंच चाललंय. वरचं लेबल बदललंय, आपला माल जसाच्या तसाच आहे. त्यामुळं धम्म जो आहे, जो आत उतरायला पाहिजे होता तो आम्ही आत जाऊच दिला नाही, तो आम्ही आत उतरूच दिला नाही, कारण तो आम्हाला कळलाच नाही. ज्यांनी आम्हाला तो दाखवला किंवा शिकवला तो वरपांगी होता, तो जुजबी आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर 350 वर्षापर्यंत मूर्ती कला नव्हती, शिल्पकला नव्हती. त्यामुळे खरा बुद्ध कसा आहे ते कोणालाच माहित नव्हतं. पण बुद्धाची जी वर्णनं लिहून ठेवली होती त्या वर्णनानुसार नंतर बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. अगोदर स्तूपाची पूजा केली जायची, पिंपळाच्या पानाची पूजा केली जायची, बुद्धाच्या पाऊल खुणा म्हणून पादुकांची पूजा केली जायची. कुठल्याही बुद्ध ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं नाहीये बुद्धाने की मला 5च मेणबत्त्या लावा, एक पण कमी पडता कामा नये, नाहीतर मी नाराज होईल. मला 5च अगरबत्त्या लावा, माझ्या समोर 5 फळं ठेवा, मोजून ठेवा. माझ्या समोर तांब्यामध्ये नागिनीची नको, पिंपळाची पानं ठेवा, असं बुद्धांनी सांगितले. पुढे आपला आग्रह कसा असतो? 5 मेणबत्त्या, 5 अगरबत्त्या, 5 फळं आणि 5 पानं. आपल्याला याचा धर्म दिसतो ज्याचा धर्माशी काहीही काडीचा संबंध नाही. धर्म हा जगण्याशी संबंधित आहे. आपण फक्त आपल्या पद्धतीने वेगळं करतो. ते लोक बुक्का लावतात, हळदी कुंकू लावतो, आम्ही अष्टगंध शोधून काढला. ते लोक गुलाल उधळतात, आम्ही निळी शोधून काढली. ते लोक भगवा पट्टा घालतात, आम्ही निळा पट्टा शोधून काढला. पंचशिलेचं उपारणं शोधून काढलं. हे सर्व आपण त्यांचे उसनवारी घेतोय आणि स्वतःला आपण त्याच्यातच धम्म म्हणून तसंच जगण्याचा प्रयत्न करतो. मनुस्मृती जाळण्यापासून बाबासाहेब आंबेडकरांनी जुन्या गोष्टी सोडण्यावरती भर दिला.
अजूनही आपण लग्न बुद्ध पद्धतीने करतो की नाही? आमच्या यांना सगळ्यात जास्त मागणी आहे नागपूरच्या संमेलनाला, पण काही लोक अट घालतात, लग्न तुम्ही लावा, आशीर्वाद भिक्खू दे. आता प्रश्न हा आहे की ज्या भिक्खूंनी ग्रहत्याग केलेला आहे किंवा घर सोडलेलं आहे त्यांनी आशीर्वाद का द्यावा? तर आपल्या डोक्यामध्ये ही कल्पना असते ना, जसे हिंदू धर्मात ब्राह्मण श्रेष्ठ तसे बौद्ध धर्मात भिक्खू श्रेष्ठ. त्यामुळे ब्राह्मण तात्याच्या बरोबरीचा आमचा भिक्खू आहे, त्याने आशीर्वाद द्यावा. ही सायकोलॉजिकल बाब आहे जी समोर दिसत नाही पण तशी वाटते. पण लग्नाच्या आधी, लग्नाच्या नंतर जो पाहुणचार होतो, जो परित्राण होतो, परित्राण बौद्ध पद्धतीने, नंतरचं जेवण खटाखट, आणि ते जेवण हजम व्हायला औषध पण चटाचट. जय भीम वाली मंडळी बुद्धाची मूर्ती ठेवणार, बाबासाहेबांचा फोटो लावणार, परित्राण भिक्खूकडून करून घेणार, हातामध्ये तो धागा बांधणार, पांढरा धागा. तो कशाचं प्रतीक आहे? शुद्धतेचं, शीलांचं. तो धागा लागतो तेव्हा तो सांगतो भिक्खू मनाने तुटत नाही तोपर्यंत तोडू नका, कारण तो धागा असेल तोपर्यंत तरी तुम्हाला पंचशिलांची आठवण राहील. पण तो धागा तसाच वाळला नाही जात तेव्हाच ग्लास हातात आणि एकमेकाला चीयर्स करून लगेच कोंबडीची टांग हातात. असा आजकाल आमचा धर्म आहे. मग लग्नामध्ये हळदी समारंभ जुन्यासारखाच आहे. लग्नानंतर पाहुणचारी तोच लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. पण पाहुणचारामध्ये काय आपण पंचशील गुंडाळून ठेवतो का पेटी? 68 वर्ष झाली आम्हाला धर्माचा काही गंध कळलाय का? धर्माचा, जीवनाचा, जगण्याचा, व्यवहाराचा काही संबंध आहे हे आम्हाला पटतंय का? हे आम्हाला जाणवतंय का? हे न घडल्यामुळे आज आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांची जी धार्मिक चळवळ आहे ती चळवळ अक्षरशः ढबघाईच आहे. साधी खेड्यातली माणसं, झोपडपट्टीतली माणसं अज्ञानामुळे पाळत नाहीत आणि उच्चभ्रू झालेली आपल्यातली माणसं आहेत ती इतरांनी आम्हाला हिंदू समजावं म्हणून त्यांच्यासारखी वागतात आणि ती धम्म पाळत नाही. मग महत्वाची गोष्ट आहे की धम्म पाळायचा कुणी आणि धम्म पाळायचा कसा? कारण धम्म जो आहे, जो बाबासाहेबांनी दिलेला धम्म, तो खऱ्या अर्थाने मानवाच्या परिवर्तनाचं साधन आहे. बाबासाहेबांनी दिलेला धम्म जो आहे हा मानवाला दुःख मुक्तीचं साधन आहे. आणि तो खरं तर बाबासाहेबांना यासाठी भावला कारण बुद्धाने एकमात्र तोच उद्देश ठेवला होता की या दुःखातून मानवतेची मुक्ती करण्यासाठी हा धम्म आहे आणि त्यासाठी तो मला धम्म द्यायचा. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आजच्या या दिवसामध्ये कदाचित माझं बोलणं जरी फटकळ नसलं तरी अतिशय सरळ सरळ आहे, कारण मी कुणाच्या काही रागालोभाची चिंता करत नाही. तुम्ही टाळ्या वाजवाव्या आणि मला परत तळेगाव नसताना पुन्हा बोलवावं अशी मी कधीच वाट पाहत नाही. कारण मला माहिती आहे की एकदा बोलवलं मला ऐकलं की दुसऱ्या वेळेस लोक बोलवतच नाही. तेव्हा हा बाबा येईल ना आपल्याला अगदी सगळं खडूस माफ काढेल देतो. तर आजच्या दिवसामध्ये आपण बाबासाहेबांचं बुद्धिस्ट व्हिजन समजून घेणार आहोत आणि ते आपल्या पोटात जरा भर पडली दुपारी की मग दुपारच्या सत्रामध्ये मी दुसरं मुख्य प्रवचन देणार आहे.
मी प्रास्ताविकात एवढंच सांगत आहे की धम्म हा सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही. धम्म हे जगणं आहे. आणि ते जगणं काय कसं ते आपण दुपारच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी आमचे बंधू सुवीर्य हे आपल्याला थोडं शांत बसायला शिकवणार आहे. तर यानंतर मी या सत्राची जी सूत्र आहेत ती सुवीर्यांकडे सुपूर्द करतो.